एकीकडे राज्यात सर्वदूर पाऊस चालू आहे, शेतकऱ्याचं प्रचंड असं नुकसान झालं आहे, तर दुसरीकडे शेतकऱ्याच्या शेतमालाला बाजारभाव नाही। याच्या निषेधार्थ आंबेगाव तालुक्यातील संतप्त शेतकऱ्यांनी मंचर या ठिकाणी कांद्याला बाजारभाव मिळावा, शेतकऱ्यांच्या इतर मालाला बाजारभाव मिळावा यासाठी आंदोलन केलंय, निषेध मोर्चा काढलाय। शेतकऱ्यांनी विविध घोषणांचे फलक आपल्यासोबत घेऊन हे शेतकरी मोर्चामध्ये सहभागी झालेत। आपल्यासोबत काही शेतकरी आहेत, काय सांगाल? खरं तर पाऊस पडतोय, अतिवृष्टी झाली आहे, शेतकरी पुरता वैतागलाय आणि त्यातच आता शेतकऱ्यांच्या मालाला बाजारभाव पण मिळत नाहीये। आज ज्या पद्धतीनं मराठवाड्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अतिवृष्टी झाली तिथला शेतकरी अडचणीत आहेत। पश्चिम महाराष्ट्रामध्ये जुन्नर, आंबेगाव, खेडशिरूच्या परिसरामध्ये देखील मे जून महिन्यामध्ये अतिवृष्टी झाली आणि होत्याचं नव्हतं गेलं आणि त्या परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांनी कांदा असेल, त्याचप्रमाणे भाजीपाला असेल याचं मोठ्या प्रमाणामध्ये उत्पादन घेतलं। त्यावेळी भाव नव्हता, निर्यात बंद करण्यात आली कांद्याची आणि आज कांदा जो साठवणुकीत ठेवलेला आहे तो वखारीमध्ये, चाळीमध्ये तो कांदा सडून चाललेला आहे आणि लोकांना गेलेला खर्च देखील त्याच्यामध्ये निघणार नाहीत। तीच परिस्थिती टोमॅटोची आहेत, तीच इतर मालांची त्या ठिकाणी आहेत। सोयाबीनला गेले 4 वर्ष आज भाव नाहीत। आज जे सत्तेमध्ये आहेत, पाशा पटेल असेल, देवेंद्र फडणवीस असेल, हे सांगत होते की कापसाला भाव मिळाला पाहिजे, सोयाबीनला भाव मिळाला पाहिजे, आम्ही 7-12 कोरा करू। आज आमचा त्यांना सवाल त्या ठिकाणी आहे की आज आमच्या या शेतकऱ्याच्या शेतमालाचं काय? आणि जे सत्तेमध्ये विकासासाठी म्हणून त्या ठिकाणी गेलेत हे आमदार मंडळी देखील एक शब्दाने कांद्यावरती देखील त्या ठिकाणी बोलत नाहीत। त्यांचा आम्ही आज जाहीर निषेध करतो। खरं तर या ठिकाणी शेतकऱ्यांच्या मालाला बाजारभाव नाही, त्यामुळे शेतकरी या ठिकाणी निषेध व्यक्त करत आहेत। काय सांगाल? अतिवृष्टी सुरू आहे, शेतकऱ्यांचे माल अक्षरशः पावसामुळे गेलेले आहेत आणि त्यातच शेतीमालाला बाजारभाव नाही। खरं तर तीव्र शब्दामध्ये मी या ठिकाणी प्रथमतः ह्या नालायक सरकारचा या ठिकाणी निषेध करतोय। अतिवृष्टी झालेली आहे, आमच्या शेतकऱ्याच्या कुठल्याही त्या ठिकाणी मालाला बाजारभाव नाही आहेत। कांदा आमचा त्या ठिकाणी बराकीमध्ये सडून चाललाय। 2 वर्षाचे आमचे कांद्याचे जे अनुदान आहे त्या ठिकाणी सरकार अजून देत नाहीये। वेळोवेळी पणन मंत्री यांना ठिकाणी फोन करतोय, पणन मंत्र्यांचे पीए त्या ठिकाणी आम्हाला बोलून देत नाहीत। ते म्हणतात तुम्ही इथून तिकडे मुंबईला या। अहो आमच्या शेतकऱ्यांची एवढी तुम्ही हेलना करता। इथं मी त्या दिवशी पुण्यामध्ये मुख्यमंत्री ते होते, पणन मंत्र्यांना भेटायला गेले, त्यांची मीटिंग चालू होती। म्हटलं तुम्हाला 3 तास त्या ठिकाणी भेटणार येणार नाही, तुम्ही मुंबईला या। अहो आमच्या शेतकऱ्याकडे काय पैसे आहेत का? आम्ही शेतकरी या ठिकाणी पुरता मरून चाललोय। तुम्हाला जर त्याची जर क्यू जर नसेल तर नेपाळ सारखे तुमची परिस्थिती या ठिकाणी केल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही। काही हा शेतकऱ्याची औलाद आहे। तुम्ही दिलेला कर्जमाफीचा शब्द तुम्ही का पूर्ण केला नाही? तुम्हाला आमचा सवाल आहे, तुम्ही जर कर्जमाफी जर आम्हाला देऊ शकत नसाल, तुम्ही त्या ठिकाणी जाताय, पूरग्रस्तांची पाहणी करताय, त्या ठिकाणी तुम्ही तुमचे फ्लेक्स लावताय आणि त्यांना ठिकाणी वाटताय। अरे आमचा शेतकरी त्या ठिकाणी लाखो त्या ठिकाणी पीक घेतोय, सोन्यासारखं पीक त्याच्यात जळून जातंय, वाहून जातंय आणि तुम्ही त्याची त्या ठिकाणी चेष्टा मस्करी करताय। तुम्ही जर आमची जर चेष्टा मस्करी जर करत जर असाल ना, तुम्ही महाराष्ट्रात कुठेही आता शेतकरी पेटून उठलाय। एकतर शेतकरी कुठल्या याच्यात लक्ष घालत नाही, पेटत नाही आणि पेटला तर तो विजत नाही। आम्ही शिवजन्मभूमीतील आहोत। छत्रपती शिवरायांनी संघर्षातून स्वराज्य निर्माण केला, संघर्ष केला। माझ्या शेतकऱ्याच्या भाजीच्या देठाला त्या ठिकाणी धक्का न लावला देता आदर्श राज्यकारभार त्यांनी त्या ठिकाणी केला। तुम्ही त्यांचं त्या ठिकाणी नाव घेऊन तुम्ही राजकारण करता, शेतकऱ्याला कुठल्याही प्रकारचा तुम्ही त्या ठिकाणी न्याय देत नाही। आम्हाला जर यापुढे जर न्याय भेटला नाही तर आम्ही कसा मिळवायचा हे आम्हाला छत्रपतींनी शिकवले। आम्ही गनिमा कावा करू पण आमचा या ठिकाणी न्याय मिळूच हे या ठिकाणी तुम्हाला जाहीरपणे सांगतो। तुम्ही आमचा अंत पाहू नका, आम्ही शांत आहे। मुख्य मागण्या काय? आमच्या मुख्य मागण्या आत्ताच आहे, आमच्या कांद्याला त्या ठिकाणी तुम्ही अनुदान त्या ठिकाणी मिळणं गरजेचं आहे। 1500 रुपये आम्हाला अनुदान द्यावा। आमच्या कांद्याला तुम्हाला अनुदान नसन देता येत, तुमची कर्जमाफी वगैरे गेली चुलीत तिकडं, आमच्या कांद्याला 400 रुपये बाजारभाव द्या। तुमच्या कुठल्याही अनुदानाची आम्हाला त्या ठिकाणी आवश्यकता नाहीये आणि तुम्ही जर आम्हाला देऊ धडसोड प्रकार आहे। तुम्हाला सांगतो कांदा निर्यात करायचं, आता पाठीमागे कुठेतरी म्हटले आम्ही 400 क्विंटल कांदा निर्यात होती का? तुम्ही काय शेतकऱ्याची थट्टा करताय? आमची प्रमुख मागणी आहे
आत्ताची आमच्या सोयाबीनला त्या ठिकाणी हमी बाजार भाव द्या, तुम्ही 50 रुपये 49 रुपये 93 पैसे हा हमी बाजार भाव दिला, पण तुम्ही 40 रुपयाच्या वर आमचं सोयाबीन त्या ठिकाणी खरेदी केलं नाही. तुम्ही का करू शकत नाही? तुम्ही दिलेला जर शब्द जर पाळू शकत नसाल तर तुम्ही सत्तेवर राहण्याच्या लायकीचे नाही, तुम्ही त्या ठिकाणी खाली उतरा अशी आमची प्रमुख मागणी आहे. खरं तर आमच्या शेतीमालाला बाजारभाव द्या, कांद्याला बाजारभाव द्या, सोयाबीनला बाजारभाव द्या. आमच्या शेतीमालाला जर चांगला बाजारभाव दिला तर आम्हाला कर्जमाफीची गरज नाही असं मत या ठिकाणी शेतकऱ्यांनी व्यक्त केलंय. सचिन तोरकर, न्यूज 18 लोकमत, मंचर, पुणे.